नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्याचा नक्की डाव काय आहे. कारण अजूनही रम्याने काहीच चाल खेळलेली नाहीये. अगदी लग्न सोहळा संपन्न होईपर्यंत गोष्टी आलेल्या आहेत. मंगळसूत्र सुद्धा घातलं जातं, पण तरीही रम्याने कोणतीच गोष्ट केलेली नाही. नक्की काय झालेलं आहे? कारण एक डाव आज रम्याने आखलाय, त्यामध्येही रम्याने सगळ्यांचा विश्वास कमवलेला आहे आणि त्यामुळं रम्यावरती शंका घ्यायला आता कोणाला संधी नाहीये, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता वसू आणि मंजू दोघेही जवळजवळ बसलेले आहेत. मंजूला आता वसू सांगत असते, बघितलं ना काय कौतुक चाललंय ते, म्हणजे यांचंच कौतुक पडलेलं आहे, यांना दुसरं काही पडलेलंच नाहीये. यांचं नक्की काय चाललंय ना हेच कळत नाहीये, असं म्हणत ती बोलत असते. फक्त लग्नाचा सोहळा दिखावाय का नुसता? कुणाचं काही लग्न झालं नाही का या जगामध्ये? यांचंच लग्न होतंय असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसत असतो की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. आणि इकडे वसू, रम्या सगळेजण तिथं आहेत आणि लग्न मंडपात आता सगळे आलेले आहेत. काव्या फक्त राहिलेली आहे. कारण काव्याचा पण वेडेपणा बघा, आता सगळेजण निघालेले आहेत तर काव्याने तिकडे थांबायची गरज आहे का? तर नक्की काय झालेलं असतं ते आपण पाहूया. इकडे आता सगळेजण बोलत आहेत. पार्थ म्हणत असतो काव्या कुठं आहे, आणि तेवढ्यातच वसूला रम्याच्या हातावरती लाल रंग दिसतो. आता ते लाल रंग कशाचा आहे हे काही वसू पाहत नाही. वसू डायरेक्ट आरडाओरडा करायला सुरुवात करते. वसू म्हणते, रम्या हे सगळं काय आहे? रम्या असं जोरात सगळ्यांच्या समोर ओरडायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात. रम्याला तो प्रसंग आठवतो. रम्या काव्याच्या रूम मध्ये गेलेली असते आणि तेव्हा मात्र काव्या तिथं असते. त्यावेळेस काव्या नंदिनीला म्हणालेली आहे. आता काव्या आणि नंदिनी दोघीही गौरीहार पूजत असतात. तेव्हा मिथुन काका तिथे आलेले असतात आणि दोघींना घेऊन चाललेले असतात. काव्या म्हणालेली असते की तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. आता एवढं सगळं झालंय, 6 महिन्यापूर्वी लग्नामध्ये गौरीहार पूजताना एवढा राडा झालेला होता, तरीही काव्यांचं हे जे वागणं आहे ते प्रेक्षकांना मला चुकीचं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट करा. त्याचबरोबर काव्या म्हणत असते की हो मी आलेच, असं म्हणत तिने नंदिनी आणि मिथुन काकाला पाठवलेलं असतं. मिथुन काका आणि नंदिनी दोघं म्हणालेले सुद्धा असतात की असं नको करू, आमच्या बरोबर चल. पण काव्या काही ऐकायला तयार नसते. काव्या म्हणत असते की तुम्ही जा पुढे, मी आलेच. आणि मग इकडे रम्याच्या हाताला सगळ्यांना लाल रंग दिसतो. कारण रम्या कात्री घेऊन काव्या जिथे असते तिथे गेलेली होती. आता सगळेजण पाहू लागतात की पार्थ तर तिथून धावत सुटतो. त्याला कळायचंच बंद होतं की काय झालं नक्की अचानक. आणि काव्या ठीक असेल ना, काव्याला काही झालं तर नसेल ना, या सगळ्या काळजीने पार्थ मात्र तिकडे पळत सुटलेला असतो. त्याला माहीतच नसतं. आणि रम्याला तो विचारू लागतो. नंदिनी सुद्धा रडत असते, कासावीस होत असते. काव्याच्या रूमचा दरवाजा आतून लॉक असतो. दरवाजा काही उघडला जात नाही. सगळेजण आरडाओरडा करू लागतात की दरवाजा उघड, काव्या काव्या. पण काव्या काही दरवाजा उघडत नसते. आता प्रश्न पडलाय की नक्की काव्याच्या बाबतीत काय झालं असेल. काव्या ठीक तर असेल ना, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात. पार्थ मात्र खूप चिडलेला असतो. आणि तेवढ्यात काव्या दरवाजा उघडून बाहेर येते. ती म्हणते मी फ्रेश व्हायला गेले होते. काव्याला सगळेजण विचारू लागतात, ठीक आहे ना? पार्थ तिचा हात हातात घेतो, काही झालं नाही ना काव्या तुम्हाला, असं म्हणत तिची चौकशी करू लागतो. मिथुन काका त्याचबरोबर योग सगळेजण पाहत असतात. काव्या म्हणते, थांबा थांबा, मी सांगते काय झालं ते. काय झालं माहितीये का, मी निघतच होते तेवढ्यात रम्या तिथे आली आणि ते कुंकवाचं ताट जे होतं ना ते उलटलं गेलं. मग मला खूपच काळजी वाटत होती. आणि मग मी रम्याला म्हटलं की रम्या हे आवरायला मदत करशील का. मग रम्याने ते आवरलं आणि मग रम्याला ती म्हणू लागते की अगं रम्या तू असं का केलं, ते कुंकू हाताने का सगळं हे केलंस, तू भरलंस, गरज काय होती हाताने करायची, असं आता रम्याला सगळेजण विचारू लागतात. परंतु रम्याचं असं म्हणणं असतं की कसे कुंकू आहे ना ते, मग कुठल्या जुन्या कपड्याने वगैरे करणं, ते पुसणं मला काही योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच मी ते कुंकू हाताने भरलेलं आहे, असं रम्या सगळ्यांना सांगते. आणि रम्या त्यावेळेस मुद्दामच रम्याने पाणी हाताला लावलेलं असतं अक्षरशः. म्हणजे कुंकू काही खूप मोठं सांडलेलं नाहीये, पण यांना कांगावा करायचंय म्हणून रम्याने हे सगळं नाटक केलेलं असतं. आता सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. काहीही झालं तरीही रम्याची जी काही नाटकं आहेत ती काही केल्या थांबत नसतात.
काव्या म्हणत असते ठीक आहे, इट्स ओके, आहे ना मी व्यवस्थित. पार्थ म्हणतो पण तुम्हाला काही झालं असतं तर. काव्या म्हणते देशमुख रिलॅक्स. आता सगळेजण निघालेले असतात पण वसू मात्र कांगावा करायला सुरुवात करते. वसू म्हणते विक्रम तुला तर काही वाटतच नाही आमच्या दोघींबद्दल. माझ्या मुलीवर उठ की सूट आरोप करायचं. आता जर काव्याने काही दार उघडलं नसतं तर पार्थने माझ्या रम्याचा जीव घेतला असता. कारण तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळेस शंकाच येत आहे आणि तुम्हाला माझ्या मुलीवरच संशय होता तर तसं सांगायचं ना. आलो नसतो आम्ही या लग्नामध्ये. कशाला यायचं होतं आम्ही या लग्नात. आलो नसतं तर चांगलं झालं असतं. असं म्हणत हा गोंधळ सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना खरं तर धक्का बसलेला असतो. हे सगळं काय होतंय असे प्रश्न सुद्धा सगळ्यांच्या पुढे असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता वसू गोंधळ घालत असते. ती म्हणत असते तुम्हाला प्रत्येक वेळेस माझ्या मुलीवरच आरोप करायचे आहेत, माझ्या मुलीबद्दलच वाटेल ते बोलायचं आहे असं ती सांगू लागते. आणि त्याच वेळी सगळेजण तिथं असतात. ती रम्याला म्हणते चल इथे नाही थांबायचं, आपल्याला जायचंय आत्ताच्या आत्ता, या लग्नात थांबायचंच नाहीये. विक्रम म्हणत असतो असं काय करते वसुताई. पण वसू मात्र ऐकायला तयार नसते. अक्षरशः विक्रम माफी मागतो. रम्या म्हणते की आई थांब, अगं लग्न घरचं आहे, असं काय करतेस तू. मला सांग सगळं सोडून देऊन आपण आलोय ना एकत्र, आणि मग हे सगळं कशासाठी. चालेल ठीक आहे चल आपण आहेत ना इथं, मग काळजी नको करूस. अगं काळजी वाटणं साहजिकच होतं ना. मग आता विचार कर ना, अचानक काव्या तिथं नव्हती, मग वाटणारच होतं ना. त्यापेक्षा आत्ता मला सांग, उलट काव्या दिसली तेव्हा सगळेजण शांत झालेत ना, मग असं काय विचार करतेस तू. आणि मग विक्रम अक्षरशः रम्याची सुद्धा माफी मागतो. म्हणजे ही सगळी नाटकं असतात. आणि मग आता चला, तोपर्यंत काव्याचं मध्येच सुरू होतं अगं नंदिनी ताई, चेहरा बघ तुझा रडून कसा झालाय. आता एवढं सगळं होतंय, एवढा सगळा गोंधळ झालाय तर या काव्याला टचअप करायचा पडलाय मेकअपचा. आणि रम्याने तर अक्षरशः सगळ्यांच्या समोर हात जोडलेले असतात. मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली. खरं तर आता रम्याने कुंकुवाचा हात घेऊन ती आलेली असते. मग आधीच हात धुवायचा ना. आता काव्याला ती म्हणते की मी हात धुवून आल्या असं म्हणत ती जाऊ लागते. म्हणजे हे सगळं रम्याचं कांड असतं. हे सगळं कांड केले ते म्हणजे सगळ्यांना घाबरवण्यासाठी आणि मी काहीच केलेलं नाहीये असा विश्वास मिळवण्यासाठी. नक्की काहीतरी रम्याचा खूप मोठा राडा आहे, डाव आहे, आणि तिने तो डाव आखलेला आहे. त्या डावामध्ये तिनं काहीतरी गोंधळ घालणार आहे, हे मात्र तेवढंच नक्की आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता वसू त्याचबरोबर रम्या या दोघींनाही थांबवलं जातं. आणि मग धनंजय, शारदा आपल्या दोन लेकींना म्हणजे नवीन नवऱ्यांना घेऊन येतात. आणि जेव्हा त्यांना घेऊन ते येतात तेव्हा मात्र दोघीही खुश असतात, आनंदात असतात. फायनली आता ह्या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार असते. सगळेजण तिथं जमलेले आहेत. नंदिनी आणि काव्या दोघीही येत असतात. तर इकडे जीवा, पार्थ या दोघांनाही खरंच कौतुक वाटत असतं, छान वाटत असतं. कितीतरी दिवसानंतर ही गोष्ट पाहायला मिळते. नंदिनीला जीवाला जेव्हा लागलं होतं त्यावेळेचे ते प्रसंग आठवत असतात. दोघंजण चहा पिणं, त्यानंतर जेव्हा डिवोर्स फाईल करायला गेलेले असतात, येताना पावसात भिजलेले असतात, तेव्हा अलगद नंदिनी जीवाला बिलगलेली होती, या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि त्यासोबतच नंदिनीने जीवाची माफी सुद्धा मागितलेली असते. आणि मग हे दोघंजण वाट बघत असतात की आपल्या बायका कधी येतात. आता जीवाचं हे सगळं विधिव्रत होणारं पहिलं लग्न असतं. मागच्या वेळेस अचानकच हा लग्न सोहळा पार पडलेला होता. अचानक जीवा आणि नंदिनीचं लग्न झालेलं होतं. आणि मग जीवा मात्र आईकडे पाहत असतो. तेव्हा मानिनी त्याला जवळ घेते आणि त्याला मिठी मारते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या आणि पार्थ या दोघांना सुद्धा एकमेकांसोबत घालवलेले प्रसंग आठवतात. आणि दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात. या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या थोड्याशा विचित्र अशा असतात, परंतु फायनली हे लग्न होतंय हे महत्त्वाचं असतं. नंदिनी जीवाकडे पाहत असते, काव्या पार्थकडे पाहत असतो. पार्थ काव्याला तिकडून फ्लँकीज देत असतो. काव्यासुद्धा पार्थकडे पाहते आणि त्यांच्या लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जीवाला सुद्धा खूप छान वाटतंय, जीवासुद्धा खुश आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे काव्याला सुद्धा छान वाटत असतं. आज
कुठेतरी हा जो सोहळा आहे तो थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. हा पुनर्विवाह सोहळा आहे. म्हणजे कोणालाच वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने लग्न केलं जाईल किंवा ही दोन जोडपी एकत्र येतील, असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण अचानक हे सगळं घडत असतं आणि सगळ्यांसाठी हा एक सुखद धक्का असतो. जेव्हा नंदिनी, पार्थ, काव्या आता 7 जन्मासाठी एकत्र बंधनांमध्ये अडकले जाणार असतात. त्यांच्यासाठी हा जो काही सोहळा आहे तो खूप छान पद्धतीने होत असतो. नंदिनी आता आलेली आहे. लग्न मंडपात दोन्ही नवऱ्या येत असतात. पण या भावांना मात्र खूपच घाई झालेली असते आपापल्या बायकांना पाहण्याची. आणि मग हे दोघंही अगदी मध्ये अंतरपाट असतो त्याच्यावरती उड्या मारून मारून पाहत असतात. आपल्या बायका दिसतायत का असं त्यांना वाटत असतं. परंतु उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की फायनली मंगलाष्टिका पूर्ण होतात. मंगलाष्टिका म्हणण्यासाठी आश्रमातली मुलं आलेली असतात, ज्यांना म्युझिकची स्कॉलरशिप मिळालेली असते. ती मुलं तिथं आलेली असतात आणि मग हा लग्न सोहळा सुरू होतो. इकडे पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी. आता पार्थ काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, तर जीवा नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. आता सप्तपदी चालत एकमेकांना 7 जन्माची 7 वचनं देत ही जोडपी पुन्हा एकत्र आलेली आहेत, नात्यात बांधली गेलेली आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.